नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता, कारण की जूनमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सांगण्यात येत होतं. आणि पण आता आपल्या जवळपास मे महिना हा संपत आला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काय ठाव ठिकाण आहे यावर आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यातनं जे काही 3 पद्धतीमध्ये ही कर्जमाफी होणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणि त्या योजनेचं काय गणित त्यांनी आखून ठेवलं आहे ते आपण इथे जाणणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी त्यांनी वेळ मागितली. आता वेळ कशी मागितली की 30 जूनमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मेमध्ये शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे तो डाटा आम्ही मागवणार. म्हणजे काय, बँकांना आदेश दिले, छोट्या ज्या काही संस्था असतील त्यांना आदेश दिले, सगळ्यांचा शेतकऱ्यांचा डाटा हा कलेक्ट करण्यात येत होता आणि मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं सांगण्यात येत होतं. पण काल परवाचीच एक महत्त्वाची न्यूज इथे आपल्याला समजते, ती म्हणजे ही जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ही 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामधील जो काही प्रश्न होता त्या प्रश्नावर आता जे काही पांघरून होतं ते पांघरून आपल्याला काढलेलं कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांनी दिसते. 25 सप्टेंबर बघा, 25 सप्टेंबर म्हणजे काय, 2025 सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार. तर अशा शेतकऱ्यांना त्याच्यातला जो काही मोबदला आहे तो मोबदला किंवा त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार. हा एक मुद्दा इथनं क्लिअर झाला. दुसरा म्हणजे जे शेतकरी अनियमित आहेत त्यांचं काय, तर त्या शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे त्यांनी काय करावं, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी तर मिळणारच आहे, पण 2 लाखाच्या वर जे काही तुमचं रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे. पण हे सगळं झालं, हे सगळे गणितं झाले, हे सगळ्या घडामोडी झाल्या, कसं काय होणार आहे हे सगळं आपल्याला तर माहिती आहे. मग मिळणार कधी, तर मिळणार कधी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित अजून देखील आहे. कारण की यांनी जी शिंदे समिती नेमली त्या शिंदे समितीचा अजून काही ठाव ठिकाणा नाही आहे. शेतकऱ्यांचं जे काही खरीपाचा हंगाम जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे, तर जून महिना आता 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय, तर शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं अजून देखील फायनल GR यांनी काढलेला नाही आहे मित्र. आणि म्हणूनच या सरकारचा आपण नेहमीच धिक्कार करत आलो आहे आणि आता देखील होणार. आता ह्याचा जर नवीन काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.